ईदगाह मैदानावर तो खिशात जर झेंडा घालून आणता असा दुसऱ्या देशाचा, पण आजपर्यंत मला आठवत नाही की ईद मध्ये कुणी तिरंगा झेंडा फडकवला. कुणी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तर कुणी बोललंय. एक तर ते उर्दू भाषेत बोलतात. आता काही काही लोकांचं मला आश्चर्य वाटतं, वाईट वाटतं की उठून सुटून ते राजकारण करत बसतात. कसं राजकारण करतात? हिंदी इथं चालणार नाही, हिंदी अमुक चालणार नाही. अरे तू पहिली बोल ना, ती उर्दू चालणार नाही, ती उर्दू बंद करा. उर्दूवर बोल. एकाही शाळेत उर्दू आम्ही शिकून देणार नाही, पण उर्दूवर कधी बोलणार नाही. का? फक्त मतं पाहिजेत. त्यामुळे महेश दादांनी सांगितलं की काय सांगितलं महेश दादांनी की अजिबात मतं नको. महेश दादा मी सुद्धा तसं सांगून टाकलेलं आहे, अजिबात देऊ नको, तुला मागायला येणार नाही. आणि आमचं जर एखादं असेल सेक्युलर आलं, ते आलं आमच्या वतीनं कधी, तर आम्हाला सांग, त्याचं लगेच तुला सांगतो, त्याची करून पाठवून देऊ तुझ्याकडे. ते ठेवायलाच नको. तुम्हाला सांग, आपल्याने दिले तर ठीक, नाही दिलं तर चालूच आहे ना काम. कुठं भाकरी काय मिळणार नाही काय?